विपिन आणि गणेश कदम. मॅचला मात्र होते सुरुवात. एक महत्वाची मॅच गोलंदाजीसाठी. कॅप्टन 26 अतुल भालेकर. पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय बॅटीच्या अगदी टॉप एजला. जिथे डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि साताऱ्यातील सर्वात बलाढ्य दोन खेळाडू, अष्टपैलू खेळाडू एकमेकांसमोर आल्यानंतर मॅच कशी होते तुम्हाला जर बघायचं असेल तर आत्ताचा सामना बघा. एका साइडला मिस्टर क्रिकेटर म्हणून संपूर्ण सातारा क्रिकेटमध्ये डाव गाजवणारा, दुसऱ्या साइडला वेगवान गोलंदाज म्हणून सातारा क्रिकेटचा एक खेळाडू अतुल भालेकर. यॉर्कर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा कव्हरला आहे. असंच चित्र बघायला भेटेल. तू शेर मी सव्वा शेर. धावा येणार नाहीयेत कारण की पहिल्या दोन चेंडूवरती फक्त एक दोन्ही डॉट बॉल आलेत. अप्रतिम गोलंदाजी अतुल भालेकर, एक वेगवान गोलंदाज जो प्रत्येक नवीन वर्षी आपण पाहिलं तर प्रत्येक नवीन हंगामाला आपल्या गतीमध्ये आणखीन वाढ करतो. दुसऱ्या साइडला मिस्टर क्रिकेटर गणेश कदम. हो यावेळी ड्राइव्ह आहे, सुरेख ड्राइव्ह. खेळाडू वेगाने येतो, चेंडू पर्यंत पोहोचला. फिश फील्ड होती. अतुल भालेकर नाराज असेल कारण की हा हायपर खेळाडू आहे, त्याला हे मान्य नसेल. एखाद्या गोलंदाजासाठी फिल्डिंग अशी होणं म्हणजे त्याचं मनोमन थोडंसं खचणं, आणि एखाद्या गोलंदाजासाठी फिल्डिंग टॉपची होणं म्हणजे त्याचा आत्मविश्वास गगनाला जाणं. हेच तास फरक आहे. आपल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण व्हावं, चांगलं व्हावं हे प्रत्येक गोलंदाजाला वाटत असतं, आणि तेच इथे वाटत होतं अतुल भालेकरला. 4 धावा, टीमची टोटल 4. 5 धाव संख्या आहे. बघावं लागतं प्रत्येकाचं आहे का लक्ष. ओहो फुल टॉस, नो बॉल आहे. अंपायर कॉल येतोय. फटका चांगला खेळून काढला. गणेश कदमच्या या बॅट मधून येतात 9+4 तब्बल आत्ताच्या या 5 धावा. वेगानं चेंडू टाकला गेला. गणेश कदमनं स्वतःला सावरलं मी म्हणेल. अतुल भालेकरचा वेगवान चेंडू म्हणजे एखाद्या तोफखान्यातून निघालेला गोळा, मात्र त्याच्या समोर आपण पाहिलं तर छाती ठोक उभा राहिलेला गणेश कदम मात्र हा फटका खेळत असताना अगदी डोळे उघडे ठेवतोय. अप्रतिम मॅच. 9+GST तब्बल 5. येणार चेंडू फ्री हिटचा. खाओ पिओ भाई, बिल मत चुकाओ असा हा चेंडू आहे. फ्री हिट. यावेळी देखील चेंडू थोडासा खाली राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल जातोय. गणेश कदमच्या विरोधामध्ये एक निर्धाव चेंडू येतोय. अतुल भालेकर आपल्या गतीचं खऱ्या अर्थानं मी म्हणेल की यावेळी मात्र आणखीन वाढ करतोय. अप्रतिम गोलंदाजी. थोडासा सबमरीन राहिला. जमीन लगत जाणारा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. 10 धाव संख्या. यावेळी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. हो विकेट कीपरला सेकंड स्लिपला हा चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. खूप चांगलं बॅटल बघायला भेटतंय. अतुल भालेकर एका साइडला, गणेश कदम दुसऱ्या साइडला, वेगवान गोलंदाज एका साइडला आणि तेवढाच वेगवान बॅट्समन एका साइडला. दोन्ही खेळाडू आतापर्यंत आपला काळ गाजवणारे आहेत, ज्यांनी टेनिस क्रिकेटचा बराचसा काळ गाजवला. असे दोघे खेळाडू एकमेकांसमोर, आणि आतापर्यंत कभी खुशी कभी गम अशी राहिली ओव्हर. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पुढे घेण्याचा प्रयत्न. गती आहे थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी. नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर, यष्ट्यांच्या थोडासा बाहेर, अगदी रीच अवे टू द बॅटर, आणि तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. अतुल भालेकरनं आपल्या ओव्हरची समाप्ती खूप चांगली केली असं म्हणायला हरकत नाहीये. ओव्हर क्रमांक पहिला. संघाची धावसंख्या अगदी 11 या धावसंख्येवरती. पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये बाहुबली म्हणून कोणाला ओळखलं गेलं तर तो अनिल जाधव, जो मात्र अगदी व्यासपीठावरती येतो. वेलकम अनिल भाऊ, स्वागत आहे. ज्या खेळाडूनं स्वतःच्या नावाला एक चांगला ब्रँड बनवला, बाहुबली, पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा. अगदी महापे टीम साठी खेळताना पाहिलं ओपन क्रिकेट. सध्या मात्र मैदानामध्ये जाऊयात. एका साइडला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा जगताचा हा श्रीमंत खेळाडू, तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर विपिन. गणेश कदमच्या विरोधामध्ये फटका चांगला खेळून काढला. डीपेक्षा कव्हर रिजनला वेगानं जातोय. अडवला, स्टॉप केला, आणि अखेरीस आपण पाहिलं तर सेकंड अटेम्प्टला चेंडू मात्र पकडला जातोय.
ओहो, धावा इथे मात्र 2 कंप्लीट केल्या गेल्या गणेश कदमच्या विरोधामध्ये. विपिनचा फटका चांगला होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम बॅटिंग, कोणी कोणास कमी नाहीये, कारण की प्रत्येक जण याच मैदानामध्ये खेळत खेळत लहानाचा मोठा झाला. कॉलनी क्रिकेट त्याला म्हणतात. ओहो, वॉट बॉल पडल्यानंतर बॅट स्विंग होतीये, यष्टांच्या बाजूने स्विंग करत निघून जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता कदाचित विकेट कीपर क्लोज राहील. येस, क्लोज राहील आता विकेट कीपर, कारण की आता गरज आहे दबाव टाकण्याची. चेंडू पडतोय, स्लोअर वन, गती परिवर्तन, मिड विकेट रिजन. खेळाडू वेगाने येतोय. पहिली धाव तर कंप्लीट केली आहे, एकाच धावेवरती समाधान. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धाव संख्या. बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी राहिले संपूर्ण सर्व टीमची. हो, विकेट कीपर कडे पहा तुम्ही. गणेश शिंदेच्या एवढ्या वेगवान गोलंदाजीवरती विकेट कीपिंग करणं ही सोपी गोष्ट नाहीये, मात्र सध्या तो यष्ट्यांच्या मागे. वा तात्या वा. यावेळी देखील फटका अप्रतिम, पॅडल स्वीप, डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन, वन बाउन्स, सीमारेषे पार, निघून जातोय चौकार. आणि टीमच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटतीये. संघाची धावसंख्या 17 पार, 18 या धावसंख्येवरती. 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी करत असताना तब्बल आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ होऊन पोहोचला. मात्र दुसऱ्या साइडला मिस्टर क्रिकेटर गणेश कदम देखील मागे वळून बघायला तयार नाहीये. गणेश शिंदेच्या विरोधामध्ये हा फटका त्याचा अफलातून राहिला. ओहो, वॉट बॉल, अगदी यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारत निघून गेला. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त करतोय आणि ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपुष्टात आला. संघाची धाव संख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 19 धाव संख्या. या ओव्हरला तब्बल 8 धावा खर्च झालेत. आज मेन कॅमेरा हँडल आमचा अक्षय शेठ म्हात्रे 81-82 मेन कॅमेरावरती बसला. मला वाटतं आज त्यानं एक नवीन टेक्निकल त्याला ऑपरेटर घडवायचा आहे. भविष्याचा विचार करून स्वतः कॅमेरावरती बसणारा आज कॅमेरामॅन खऱ्या अर्थानं या ओमसा MTCचा प्रोप्रायटर आम्ही पाहिला, जो ऑपरेटिंग साठी नाही तर स्वतः कॅमेरा वर्किंग साठी बसलाय. दशरथ वाडकरकडे गती आहे आणि याच गतीवरती तो स्वार असतो. चेंडू आला कधी गेला कधी आणि यष्ट्यांवरच्या बेल्सला मात्र रिव्ह्यू करतोय कधी. टपली मारून निघून जाणारा चेंडू मात्र फलंदाज विपिनचा विकेट घेऊन गेला. विपिन येतोय माघारी. बॅक टू द डकआउट. अप्रतिम मॅच. जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सर्वेच्या माध्यमातून केलेलं आयोजन. कारण की जेव्हा जेव्हा या स्पर्धेचा बॅनर पडतो स्पर्धेचा, तेव्हा आपण पाहिले तर विदिन इन मिनिट्स टीम फुल होतात. कारण की प्रत्येकाला माहिती आहे भवानीनगर सर्वे काहीतरी नवीन यंदाच्या वर्षी घेऊन येतो. काहीतरी नवीन ट्रॉफ्या असतात, मॅन ऑफ द सिरीज साठी एनर्जी ड्रिंक असतात, अशा बऱ्याच गोष्टी सर्वेच्या माध्यमातून. सनी बॅटिंग साठी दाखल झाला. एक न्यू बॅटर. शेवटचे षटक ओव्हर क्रमांक 3. बरोबर 10 वाजून 1 मिनिट झालेला आहे. यावेळी शॉर्ट आर्म पुल, फटका चांगला खेळून काढला. खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. वेगवान गोलंदाज दशरथ वाडकरच्या विरोधामध्ये खेळलेला हा फटका सनीच्या बॅट मधून षटकार आला. मागील मॅच मध्ये सनी गोल्डन डकचा शिकार ठरला होता. एखाद्या खेळाडूसाठी एखादी मॅच वाईट जाते, तो खेळाडू वाईट नसतो, त्याची वेळ वाईट असते, हे सनी सांगतोय. मी खेळाडू म्हणून वाईट नव्हतो. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा शून्यावरती बाद झालो, माझी ती वेळ वाईट होती. आणि संघाची धावसंख्या आता मात्र 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 25. अप्रतिम फटका, ज्यानं आत्मविश्वास वाढवला सनीचा. यावेळी देखील बॅकफुटला फटका चांगला खेळून काढला, निघून जातोय. 1 बाउन्स, 4 धावेसाठी चौकार. वॉट अ स्ट्रोक यार. संपूर्ण सातारा टेनिस मधील एक वेगवान गोलंदाज, ज्या गोलंदाजाने आपल्या वेगावरती स्वतःच्या नावाला एक वेगळी चकाकी दिली,
तो दशरथ वाडकर आणि त्याच्या विरोधामध्ये सध्या बॅटिंग करत असताना सनीने मात्र 2 हात खोललेत. एखाद्या संकटाच्या विरोधामध्ये तुटून पडावं असा हा फलंदाज तुटून पडलाय. यावेळी देखील उचलला. सनी मागे वळून बघत नाहीये. जब जब रोकेगा तब तक ठोकेगा, मैं झुकेगा नहीं साला. व्हाट अ स्ट्रोक. काय फटका खेळून काढला. पहिल्या मॅचला फायर होता, आता वर्ल्ड फायर झालाय. वॉड मॅच यार, वॉड मॅच. काय इनिंग सध्या चालू आहे. संघाची धावसंख्या चमकले, आकार घेतला, उकार घेतला, जाऊन पोहोचतीये 35 आकड्यावरती. एक चांगला बॅटल. फुल टॉस चेंडू अगदी कॉर्नर रिजनला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का. जागा सोडले. दुसरी धाव थोडीशी फसली आहे, पण सनीला स्ट्राइक भेटली आहे, ते महत्वाचं आहे. गणेश कदम स्वतःहून स्ट्राइक सोडतोय. याला बोलतात कधी कधी मोठं होण्यासाठी छोटं देखील व्हावं लागतं भाऊ. हा तो गणेश कदम आहे ज्याला मिस्टर क्रिकेटर बोलतात. त्याने विचार केला असता, तो बोलला असता सनी तू थांब, मला बॅटिंग करायचे, कारण की मी एक मोठा खेळाडू आहे. पण तसं राहत नाही भाऊ. कधी कधी हिरो नसतं बनायचं, हिरोचा भाऊ पण बनलेलं चालतं. वा गणेश कदम. स्ट्राइक सोडले आहे त्यानं स्वतःहून. बाद झाला तो, कारण की त्याचा फलंदाज सनी चांगली बॅटिंग करतोय. म्हणून तर मी उल्लेख केला, नेहमी मोठं होण्यासाठी कधी कधी छोटं व्हावं लागतं. मी झुकेगा नाही साला असं चालत नाही प्रत्येक ठिकाणी. वॉट बॉल. हा खरा दशरथ वाडकरचा चेंडू होता, जो कुठल्या स्पॉट वरून राईट झोन निघून गेला. डॉट बॉल. या ओव्हर मध्ये धावा बऱ्याच खर्च झालेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 आणि 37 रन्स टू विन. दोस्ती 11 टीमला तब्बल 37, साई बॉयज टीमला तब्बल 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 37 वॉट अ मॅच. चला स्पीडअप घ्यायचा प्लीज. आज सगळे जबाबदारी घेताना तुम्हाला दिसतील, म्हणजे इतर दिवशी कोणी एखादं काम सांगा. आज महत्वाचं जो पद असतं ना खजिनदार, ते एकाच माणसाकडे असतं भाऊ. आमचे खजिनदार आहेत ना या स्पर्धेचे, प्रमोद भाऊ. येस. 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 37. मॅचला मजा आहे ना भाऊ. अनिल, मॅचला यासाठी मजा आहे ना कारण की शेवटच्या ओव्हर मध्ये ज्या धावा आल्यात ना त्या या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं थोड्या जड जातील. आज अतुलने खऱ्या अर्थानं खुश केलं यार. पहिला अतुल दिसला आम्हाला. तो ड्राइव्ह होता, फक्त मुकादमचा कॅमेरा ऑन नव्हता, नाही तर इथून तो ड्राइव्ह झूम केला असता. गणेश शिंदे अर्थातच मिस्टर PTPL गणेश शिंदे. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर दशरथ वाडकर. आहे का माझा. आता दशरथ वाडकर कशा पद्धतीने खेळ करतोय ते बघायचं. आणि गणेश कदम दुसऱ्या साईडला. गणेश शिंदेच्या विरोधामध्ये गणेश कदम. हे बॅटल एक चांगलं होईल. लेट्स प्ले द क्रिकेट. सेकंड इनिंग. 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 37 धावा करायचे जर जिंकायचं असेल तर, टॉप 2 मध्ये जायचं असेल तर. पहिला चेंडू ड्राइव्ह फटका, कव्हर ड्राइव्ह. खेळाडू आहे, वॉड फिल्डिंग यार, पण अखेरी चेंडू निघून जातोय. अप्रतिम एफर्ट्स यार, अप्रतिम एफर्ट्स.
चेंडू पडल्यानंतर शरीराने अडवण्याचा प्रयत्न, पण असफल ठरला, निघून जातोय 4 धावेसाठी. गणेश शिंदे एक स्पेशल ड्राइव्ह, एक स्पेशल मुवमेंट होती. हा ड्राइव्ह फटका त्याचा खूप महत्वाचा कॉपी बुक स्टाईल होता. गणेश शिंदेला झोपेतून उठवलं तरी हा फटका तो तसाच खेळू शकतो, एवढा तो मास्टर झाला या ड्राइव्ह साठी. अप्रतिम डाउन द ग्राउंड. अगदी वन टू गो. माफ करा, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली गेली. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 चेंडूच्या अखेरीस अगदी 5 या धावसंख्येवरती 5 धावसंख्या. दशरथ वाडकर बॉल बॅक ड्राइव्ह वेगाने खेळून काढलाय. डाऊन दी ग्राउंड. खेळाडू येईल, अगदी चेंडू गॅदर करेल. फक्त एक धाव, एक सिंगल चिकी धाव. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी एकच धाव मात्र जरूर कंप्लीट केली गेली. डॉट बॉल निर्धाव चेंडू. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती. यावेळी देखील फटका खेळून काढला पॉइंट रिझन मध्ये. चेंडू पकडला, फेकला चुकीच्या दिशेला. नॉन स्ट्राईकला गणेश कदम आता पोहोचला. दशरथ वाडकर स्वतःहून वेगवान आहे, आणि त्याच्याकडे गती आहे, वेग आहे दशरथ कडे. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 7 आकड्यावरती. आज आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे टीमला बघून काय माहित खूप बरं वाटलं यार. आ गए शेर, आ गए. वा, वॉट अ स्ट्रोक. पॉइंट रिझन मध्ये निघून जातोय सीमारेषे पार. हा चौकार आहे. वा, वेलकम सोनवडे टीम, स्वागत आहे. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले तब्बल अगदी 14 या आकड्यावरती. 14 शेर आ गए. सगळे मुंबईवरून आलेत. 11 धावसंख्या. 14 11 11. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले. स्कोरबुक वरती देखील बऱ्याचशा चुका असतात. आज बघ 11चे इथे 14 लिहिलंय, 12 13 14 असं स्कोरबुक आहे. 11 धावसंख्या टीमची टोटल वरती सध्या जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस मॅच बनेली, कारण की या मॅच मध्ये अजून 12 चेंडू मात्र बाकी आहेत. समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये तब्बल 26 धावेची गरज. 12 चेंडू 26 धावा, ही मॅच बनेल यामध्ये शंका नाहीये. पैसा वसूल मॅच होईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या गोलंदाज दाखल झाला विशालला या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 2 दिले, जी खूप महत्वाची मानली जाते. यावेळी वॉट बॉल अप्रतिम चेंडू. वाईड शॉर्कर चेंडू पर्यंत पोहोचतोय. फेकी पहा वॉट थ्रो यार. अप्रतिम, पण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काय तो अक्षयनं चेंडू फेकला होता, वेगानं फेकला. अक्षय वेगानं आला होता, बॅकअप होता अक्षयचा, कारण की डीप एक्स्ट्रा कव्हरचा अक्षय, आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अप्रतिम मॅच बनेल. ही मॅच खऱ्या अर्थानं घडेल. फायनल नाहीये, पण फायनल पेक्षा कमी देखील नाहीये अशी ही मॅच. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर. विशालच्या विपक्ष गणेश शिंदे या मॅच मध्ये एक महत्वाचा घटक ठरू शकतो. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न गणेश शिंदे स्वतः निघालाय. पंचांकडे पाहिलं नाहीये, त्याला माहिती आहे मी बाद आहे. लीडिंग एज आहे, चायनीज कट आहे. बॅटर गॉन. गणेश शिंदे एक बडी मछली जाल में फंसी. दहा चेंडू आणि तब्बल 24 धावेची गरज आहे आता या मॅच मध्ये. 10-24
म्हणजे 10 चेंडू मध्ये आता 24 धावा विजयासाठी हवेत. मिस्टर सतीश सनस दाखल झाला मैदानामध्ये. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड जरूर खेळून काढला. अप्रतिम गोलंदाजी विशालची, कारण की विशाल ओळखला जातो या गोलंदाजीसाठी. विशालकडे अनुभव वेगळा आहे. विशाल बोलत असेल अनुभवाची खाण माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे, असं विशाल जरूर बोलत असेल. आता समीकरण आपण पाहिलं तर तब्बल 9 चेंडू आता 23 धावेची गरज आहे. बनवली मॅच, घडली आहे मॅच, ही घडत चालली आहे मॅच. वॉड मॅच आहे. दशरथ बाडकर एका साइडला. दशरथला या मॅच मध्ये मात्र कमबॅक करायचं असेल तर विशालच्या विरोधामध्ये खेळावं लागेल. अप्रतिम फटका दशरथच्या बॅट मधून आहे. खेळाडू पकडली जाते कॅच. अरुणच्या माध्यमातून ही कॅच पकडली आहे आणि तदनंतर बॅटर गॉन होतोय. सुर्वे काकांचा आनंद सीमारेषेच्या बाहेर तुम्ही बघू शकता आणि सुर्वे काकांना वेगळाच आनंद या मॅच मध्ये. वॉड मॅच यार, वॉड मॅच. विशालनं ही गोलंदाजी आजच्या दिवसातील अप्रतिम केली आहे. विशाल खऱ्या अर्थानं ओव्हर क्रमांक 2 जी जबाबदारीची ओव्हर म्हटली जातं ती घेऊन आला आणि आता 8 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा हव्यात विजयासाठी. कॅप्टन 26 दाखल झाला मैदानामध्ये, अतुल भालेकर. शिवगर्जना मिरासवाडी टीम देखील दाखल होईल मैदानामध्ये, त्या देखील टीमचं स्वागत करूयात. आजच्या दिवसातील पहिली मॅच पाटण तालुका टेनिस क्रिकेटची आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे विपक्ष शिवगर्जना मिरासवाडी अशी असेल. दोन्ही टीमचा मी स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. भवानीनगर चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 8 चेंडू आणि तब्बल 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 8-23. पुढे घेण्याचा प्रयत्न, गती होती, वेग होता, चुकता होती. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेण्याचा यंत्र तंत्र जणू विकसित केले तो गोलंदाज विशाल आहे. वॉट बॉलिंग यार विशाल, वॉट बॉलिंग विशाल. अतुल भालेकरला या मॅच मध्ये पुन्हा एकदा जबाबदारी खांद्यावरती आली आहे, सांगावं लागेल या मॅच मध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय, टप्पा पडतोय, गुडलेन स्पॉट वरून राईज होतोय आणि तदनंतर बॅट गॉन. होय होय होय, अतुल भालेकर तसाच मागे आलाय, तसाच पुढे आलाय. कदाचित दोघे अंपायर आता चर्चा करतील की काय घडलंय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 14 या आकड्यावरती 14. धावसंख्या अगदी 14. सनी गोलंदाजीसाठी दाखल झाला. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 23 धावेची गरज आहे. ओव्हर क्रमांक 2 अप्रतिम पडली. ओव्हर क्रमांक 3 ला खऱ्या अर्थानं सपोर्ट देणारी ठरली. यावेळी फुल टॉस चेंडू पहिलाच बॅटच्या अगदी बॉटमला निघून जातोय. मिस्टर सतीश सनसच्या बॅट मधून धमाका. सनीनं दोन्ही हात वर करून सांगितलंय यॉर्कर टाकायचा होता, फुल टॉस केला, बॅट्समन बॉस बनला आणि बॅट्समन बोलत असेल इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. अप्रतिम मॅच यार. येणारे तब्बल 5 चेंडू 17 धावेची गरज. 5-17.
यावेळी देखील फुल टॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न वेगानं जरूर टाकला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला डाऊन दी ग्राउंड चेंडू गॅदर केला. फेकी तर केली आहे सतीश सनस का दाचित यार. रनिंग बिटवीन द विकेट. वॉर्ड यार, वॉर्ड रनिंग बिटवीन द विकेट. चतुर आहे, चालाक आहे, हुशार आहे. अप्रतिम 2 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर 22 आणि 4 चेंडू. आता मात्र 15 धावेची गरज. टेक्निकल अगदी आमच्यापर्यंत सगळ्या तंतोतंत माहिती पोहोचवतात. 4 चेंडू 15 समीकरण या मॅच मध्ये. दोस्ती 11 की साई बॉयज की दोस्ती 11. सतीश सनस की सनी की सतीश. मॅच अजूनही 4 चेंडू थांबावं लागेल. बनली ही मॅच. फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर. वाह वाह वाह. मैं कल भी सफर में था आज भी सफर में हूं. मैं कल भी सफर में था आज भी सफर में हूं. कल अपनों के तलाश में था आज मैं अपने तलाश में हूं. हा फलंदाज आहे तो जो स्वतःला शोधत असतो प्रत्येक इनिंग मध्ये. फुल टॉस चेंडू. सतीश बोलत असेल, बोला था ना फुल टॉस नहीं डालने का, हो गया गलती. वॉट मॅच यार. येणारे तब्बल आता 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. 3-9. कुठे होती मॅच, कुठे आली आहे ही मॅच. वाह वॉट मॅच यार. टीम बोलत असेल एक अच्छा डालना है भाई, एक अच्छा डालना है. 3-9. टेन्शन आहे मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर वेगळं टेन्शन. कारण की 3-9. वॉट मॅच यार. बॅटच्या रडामध्ये बॅट्समिंग होते, थोडासा वेगाने निघून जातोय. या फटक्यासाठी तयार होता सतीश सनस जो त्याचा स्ट्रॉंग झोन मानला जातो. आता 2 चेंडू आता 9 धावे. मॅच अभी भी खतम नाही हुई भाई. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोण जिंकतंय कोण हारतंय हे बोलणं म्हणजे मूर्खपणाचं ठरतं. ही मॅच तशीच आहे. 2-9. वॉट अ मॅच. कधी परिवर्तन निघून जातोय. क्रॉस बॅटेड सीमारेषेच्या बाहेर. रबाय का मजा. आता मॅच बनली ही मॅच. आता 1 चेंडू आणि तब्बल विजयासाठी गरज आहे 3 धावेची. कॉलनी क्रिकेट कंपल्सरी चेसिंग. 1-3. 1 चेंडू 3 धावा. 1 2 3 4 खेळाडू आता आलेत एका गोलंदाजाच्या जवळ. जेव्हा वेळ वाईट असते तेव्हा लोक हात नाही चुका पकडतात आणि जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा प्रत्येक जण उभा राहतो तुमच्या कौतुकासाठी. ही वेळ वाईट आहे पण याच वाईट वेळेवरती आता उभं राहावं लागेल कारण की चांगली वेळ येण्यासाठी. दुसऱ्या साइडला सतीश सनस जो मात्र गोलंदाजाला सांगतोय घड्याळावरती लक्ष ठेव, काटे नक्की उलटे फिरणार. ते उलटे फिरवले त्याने. या मॅचचे 1-3 आता समीकरण. एका चेंडू मध्ये हव्यात 3 धावा. सतीश सनस वेल फिनिशर. दुसऱ्या साइडला सनी. लेट्स सी काय घडतंय. मॅच संपली नाहीये, मॅच जिवंत आहे. 1-3. वॉट बॉल. हा शेवटचा होता. 1 चेंडू तुम्हाला राजा बनवतो, 1 चेंडू तुम्हाला हिरो बनवतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. तो सनीचा 1 चेंडू ठरला ज्यानं सनीला राजा बनवला आजच्या मॅचचा. मात्र सतीश सनस वेल बॅटिंग, वेल परफॉर्मन्स, वेल फाईट. अप्रतिम खेळ राहिला सतीश सनसचा. या मॅच मध्ये विजेता राहिला संघ.